रामकृष्ण हरी मंडळी, तर आज माऊली पंढरीच्या दिशेने निघाले आहे. माझा ज्ञानी याचा राजा येत आहेत शिक्षणाच्या माहेरघरी मुक्कामाला, ते म्हणजे आपलं सर्वांचं लाडकं पुणे. तर आज पुण्याचा 29 किलोमीटरचा टप्पा आहे. जगात एकमेव अशी 18 पगड जाती आणि संपूर्ण समाजाला न आमंत्रण करता ही पंढरीची वारी चलती. वारीच्या वाटेवर जात असताना सर्वात उंच ध्वज हा थोरले पादुकापाशी पाहिला भेटला. मग काय आमचं मन काय राहावना, मग आमचे फोटो आणि व्हिडिओ चालू झाले. त्यानंतर फोटो व्हिडिओ काढता काढता माऊलींचा रथ आमच्यापाशी कधी आला ते आम्हाला कळालंच नाही. मग काय माऊलींच्या बैलांसंगसुद्धा आपण व्हिडिओ काढायला गेलो. थोरले पादुकापाशी माऊलींची आरती ही पहिला मान असतो, त्याच्यामुळे तिथं आरतीला वेळ लागतो. त्यामुळे पालखी तिथे एक 15 ते 20 मिनटं थांबती. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलो, पाहतो काय तर आपल्याला आपले 2 मित्र भेटले. एक म्हणजे गणेश शेठ आणि दुसरा म्हणजे सोन्याबाई. वारीच्या वाटेवर महाप्रसादाचा लाभ घेत होते. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो, फुलेनगरला थांबलो. फुलेनगर हा सर्वात मोठा विसावा आहे. तिथं कमीत कमी पालखी अर्धा 1 तास थांबती. तिथनं आम्ही जेवण बिवण केलं. नंतर आम्ही गाठलं डायरेक्ट पुणे. पुण्यामध्ये गेलो, जंगले महाराजाच्या मंदिरा शेजारी एक प्राचीन काळाचं महादेवाचं मंदिर आहे. मग तिथं थोडासा विसावा केला. कधी झोप लागून गेली हे कळालंच नाही. मग झोपेतनं उठलो. उठल्यानंतरून गेलो रथापाशी. मग रथापाशी चालण्याची मजा थोडीशी वेगळीच असती. मग व्हिडिओ झाले. मग आस लागली होती मनाला माऊलीसोबत दगडूशेठ बाप्पाला पाहण्याची. त्यानंतर आपली पालखी गेली भवानी पेठेमध्ये. भवानी पेठेमध्ये शेवटची आरती होती, ती म्हणजे समाज आरती. मग समाज आरती केली. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका बरं का. जय हरी.